कोकणातला नगर परिषदेचा जो रणधुमाळी झाली त्यामध्ये आपण पाहिलं की निलेश राणे यांनी मॅन ऑफ द सिरीजचा एकंदरीत राजकारण म्हणजे पॉलिटिकलचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. ते निलेश राणे आपल्यासोबत आहेत. हा संपूर्ण इतिहास झाला, सगळ्या गोष्टी समोर आल्या. तुम्ही स्वतः सांगितलं की रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांची मी भेट घेणार आहे. तुमची या अधिवेशनाच्या काळामध्ये भेट झाली का आणि असं काही बोलणं झालं का तुमचं? हो, मी इकडेच क्रॉस झालो त्यांना आणि मी स्वतः जाऊन भेटलो चव्हाण साहेबांना आणि मी त्यांना बोललो मी नंतर येऊन भेटतो आपल्याला. ते बोलले की नंतर येऊन भेट, आपण सविस्तर बोलूया. सकारात्मक वाटलं तुम्हाला? हो, सकारात्मक. आमच्यामध्ये आपसात काहीच नव्हतं. एका सिच्युएशनचा पाठलाग करत करत मी तिथपर्यंत पोहोचलो आणि मला चव्हाण साहेबांचं नाव काही कारणांमुळे, त्या माणसांमुळे, जे काही माणसं खाली सापडली त्यांच्यामुळे घ्यावं लागलं आणि त्या व्यवस्थेचा पाठलाग करत करत मी पोहोचलो. निलेश, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे या संदर्भातला की अशी डेअरिंग करणं, म्हणजे असं जे काही तुम्ही केलं त्यावेळेस फेसबुक लाईव्ह करून डायरेक्ट तुम्ही पैशांची बॅग वगैरे सगळी दाखवलीत. ही भारतीय जनता पार्टी म्हणजे एका बलाढ्य सत्ताधाऱ्याच्या पक्षासमोर असं काही करणं आणि तेही एका सत्ताधाऱ्याच्या मित्रपक्षाच्याच आमदारांना करणं हे काही साधारण नव्हतं. हे म्हणजे तुम्हाला का करावं असं वाटलं हे सगळं? तुम्ही जेव्हा तुम्ही निवडणूक स्वबळावर लढवता तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जिथे जिथे तुम्हाला वाटतं की निवडणूक अनफेअर होते, ती अनफेअर निवडणूक फेअर करण्यासाठी जी काही पावलं उचलावी लागतात ती उचलावी लागली आणि तसं मी केलं. पण या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी समोर आल्याच्या नंतर तुमचे जे नेते आहेत, मुख्य नेते एकनाथ शिंदे, या संदर्भामध्ये तुमची पाठबळ तुम्हाला तर मिळालं, स्टेजवर तुमचं सांगितलं, पण त्यांची काही अशी तुमची बॅकग्राऊंडचं पाठबळ तुम्हाला? बघा, पक्ष म्हणून स्वतः जाहीरपणे शिंदेसाहेब बोलले की आमचा पक्ष निलेश राणे सोबत आहे आणि मी जे काय करत होतो ते काय चुकीचं करत नव्हतो. मी काय कुठे काय चुकीचं असं काय घडवत नव्हतो. मला काय घडवायचंच नव्हतं. जे पकडून दिलं त्याचे पुरावे मी व्यवस्थेसमोर ठेवले आणि त्याच्यावरती न्याय मागत होतो. जर न्याय मागणं हे कुठे चुकीचं आहे? भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या ज्येष्ठ नेत्यांचा त्यावेळेस त्या काळात तुम्हाला फोन आला की निलेश अरे बंद कर? प्रायव्हेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण तसा कुठला फोन आलेला नाही. पण हे एकदम खाजगी विषय असतात. असं मी एंड करणार या प्रकरणाचा एंड? मी तक्रारच केली आहे, मी तक्रार मागे घेणार नाही आहे. तर हे होते निलेश राणे यांनी सांगितलेले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी केलेली तक्रार आहे ही मागे घेणार नाही आणि तशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा कोणत्याही नेत्याचा मला फोन आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे आपण आता बघताना आता हे प्रकरण कशा पद्धतीने वळण घेतं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.